अंध महिलेचे दागिने चोरणाऱ्या अज्ञात आरोपीस अवघ्या 2 तासात केलं जेरबंद. 100% मुद्देमाल जप्त करून 12 तासात दोषारोपपत्र दाखल करत नांदेड ग्रामीण पोलिसांची यशस्वी कारवाई. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर व सहकाऱ्यांच्या टीमनं केल्या शर्थीच्या प्रयत्नामध्ये 12 तासात आरोपीला गजाळ. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, त्यासोबतच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरु, त्यासोबतच डीवायएसपी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर, त्यासोबतच पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकिशन मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन मुंडे, संतोष पवार, आसिफ अली, गवेंद्र शिरमलवार, विष्णू कल्याणकर यांच्या टीमनं ही केली कारवाई यशस्वी. यामधील आरोपी कावेरी विकास मोरे, वय 25 वर्ष, व्यवसाय घरकाम, राहणार अंबोली, तालुका नायगाव व हल्ली मुकाम सिडको, या आरोपीला 12 तासाच्या आत तात्काळ अटक केलेला आहे. तर फिर्यादी सागर साईनाथ सनगुरू, वय 27 वर्ष, राहणार घरकाम, संभाजी चौक, सिडको, नांदेड, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सविस्तर वृत्तांत असा की नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेशित करण्यात आलेलं होतं. या घटनेमधील फिर्यादी सागर साईनाथ सुनगुरू, वय 27 वर्ष, या अंध असून फिर्यादी या घरासमोर केस विंचरत असताना गळ्यातील मंगळसूत्र खाली काढून ठेवलेलं त्यांनी होतं. याच वेळी अज्ञात व्यक्तीने काढून ठेवलेले 2 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र फिर्यादी व फिर्यादीचे पती असे दोघेही अंध असल्याचा फायदा घेऊन चोरून नेले होते. त्यावरून फिर्यादी या 15 मे रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या गुन्ह्यामधील अज्ञात आरोपितांचा तात्काळ शोध घेत गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून यातील महिला आरोपीस अवघ्या 2 तासात ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपितांकडून कसून चौकशी केली असता या गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. अंध दाम्पत्याचे चोरलेले दागिने काढून दिल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत. फिर्यादी व तिचे पती हे दोघेही अंध असल्याने आरोपी महिलेकडून जप्त करण्यात आलेले सोने दागिने कायदेशीर प्रक्रिया करून तात्काळ फिर्यादी महिला यांना परत करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून सदर आरोपी महिले विरुद्ध 12 तासाच्या आतमध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेला आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सदरची कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच अंध महिलेच्या या 12 तासाच्या आतमध्ये दागिने शोध घेऊन दिल्याबद्दल त्यांच्या वतीनं सुद्धा आणि इतर सिडकोकर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या वतीनं ग्रामीण पोलिसांचं अभिनंदन सर्व स्तरातून होते आहे. एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे, दिगा पाटील.